नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये अखेर नील आता रमाला भेटायला आलेला असतो. रमा ही नीलला भेटताच रमाला खूप आनंद होतो. प्रेमाने आता रमा ही नीलकडे बघत खुश होते आणि नीलचा हात आपल्या हातात घेते. रमा म्हणते की नील, तू मला आज भेटायला आला ना, मी खूप खुश आहे. तेव्हा आता नील म्हणतो की मी सुद्धा तुला सरप्राईज गिफ्ट द्यायला आलोय, असे म्हणत त्याच्याकडला बॉक्स आता नील हा रमाला देतो. रमा म्हणते की नील, तू जरी मला गिफ्ट दिलं नसलं तरी सुद्धा मला त्याचं काहीच वाटत नाही, मला फक्त तुझी भेट घेणं महत्त्वाचं आहे. आणि असे म्हणत आता रमा ही प्रेमाने नीलचा हात आपल्या हातात घेते. नील म्हणतो की उघडून तर बघ. पटकन आता तो बॉक्स रमा उघडते. आता त्या बॉक्समध्ये रमाचं चेकबुक असतं. रमा ते चेकबुक बघून म्हणते की नील, हे काय आहे? हे तर माझं चेकबुक आहे. तेव्हा आता हसतच नील म्हणतो की हो, तुझंच चेकबुक आहे. रमा म्हणते हे मलाच का दिलं? नील म्हणतो की कारण मला पैसे हवेत आणि त्यासाठी तुझ्या या चेकबुकवर सह्या हव्यात. रमा म्हणते की अरे, मला सांगायचं, मी दिले असते तुला पैसे. नाही, नील म्हणतो नाही देत ना तू. नील म्हणतो की कुठे मला तू इकडे आल्यापासून पैसे देतेस? नाही, तू एक काम कर, तू ना इकडं आल्यापासून मला एकही रुपया दिलेला नाही आहे. तेव्हा या चेकबुकवर तू सह्या कर, म्हणजे मला पैसे मिळतील. रमाला आता नीलचे वागणं जरा विचित्र वाटलेलं असतं. नील म्हणतो की हे बघ रमा, तू इकडे आलीस ना, मला आता कामच करायचं नाही, मला फक्त बसून खायचं आहे. तेव्हा आता रमा म्हणते म्हणजे? तर आता नील म्हणतो की तू काहीच नको करू रमा, फक्त या चेकबुकवर तू सह्या कर. हसतच खुश होऊन रमा म्हणते की नील, अरे असं काय करतोयस? ब्लँक चेकवर सह्या करून तुला काय मिळणार आहे? माझं सगळं तर तुझंच आहे ऑलरेडी. नीलसुद्धा आता खुश झालेला असतो. नील म्हणतो की हे बघ माही, आपण लग्न करणार आहोत, हे जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला आत्ता पैसे हवेत. रमा म्हणजे माही आता ते फक्त ऐकत असते. नील म्हणतो की हे बघ रमा, तू आता हे जे प्रायश्चित आणि जे काही करतेस ना, त्यासाठी आता वेळ जाणार आहे. आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की मला बाकीचं काहीच ऐकायचं नाही माही, मला फक्त या ब्लँक चेकवरती सह्या दे. आता रमाला ते सगळं समजू लागलेलं असतं आणि आता माही म्हणते की नील, व्हॉट डू यू मीन? तर आता माही ही नीलकडे बघू लागते. आणि तेवढ्यात आता माही ही नीलचा हात पकडते. माहीच्या हातातील चेकबुक आता खाली पडलेलं असतं. माही म्हणते की हे बघ नील, तू असा का वागतोयस आणि एवढी चिडचिड का करतोयस? हे बघ, तुला जर हे आवडत नसेल ना, तर मी नाही राहत आणि आत्ताच्या आत्ता मी तुझ्यासोबत येते. माही म्हणते की मला आता इथे राहायचं नाही. तेव्हा आता नील म्हणतो माही, तू जरा माझं ऐकून घे. इकडे आता नील म्हणतो की हे बघ माही, मी तुझ्यासोबत राहतो ना, कारण मला फक्त तुझ्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. ते ऐकून आता माहीला मोठा धक्का बसतो आणि माही ही आता नीलकडे बघतच राहते. इकडे आता सायदाच्या आईने म्हणजे संध्याने सगळी काही जाण्याची तयारी केलेली असते. त्यांचे सगळे कपडे, सगळ्या वस्तू आता सायद्याने भरून ठेवलेल्या असतात. तेवढ्यात आता शेजारची बाई सायदाच्या आईकडे येते. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की तू कशाला आलीस इथे? तेव्हा आता ती बाई म्हणते की कुठे चाललीस ग तू, आणि हे सगळं काय आहे? तेव्हा आता सायदाची आई म्हणते की चालले अमेरिकेत, तुला कशाला आल्या एवढ्या पंचायती? तेवढ्यात आताच ती बाई म्हणते की अगं मला सांग ना. तेव्हा आता सायदाची आई म्हणते की माझ्या मुलाचं लग्न ठरलंय आणि ते लग्न करण्यासाठीच आम्ही पुण्याला चाललोय. ती बाई म्हणते की अगं बाई, म्हणजे या पोट्टीशी लग्न करून देणार आहेस की काय? आणि तिची चांगली चौकशी केली का? सायदाची आई म्हणते की तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर तू 10 प्रश्न विचारायला लागली, जा बरं तू इथून. असे म्हणत आता सायदाची आई त्या बाईला बाहेर काढते. त्याच वेळेस रमा तिथे येते आणि त्या बाईला बघताच इकडे रमा आता सायदाच्या आईला म्हणते की कोण होतं ती? तेवढ्यात सायदाची आई म्हणते की शेजारची बाई होती, अगं खूप चौकशा करते ती. इकडे आता सायदाची आई म्हणते की हे बघ, तुला जर कोणी काही जरी विचारलं ना श्रद्धा, कुणाला काहीच सांगायचं नाही बरं का, कळलं का तुला? तर रमा मान डोलावते. इकडे आता माही म्हणते की नील, तू असं का करतोयस आणि असं का वागतोयस? अरे नील, आपण कधीपासून एकत्र आहोत आणि जुन्या कॉलेजचे दिवस तुला आठवत आहेत ना नील? त्यावेळेस तू मला प्रपोज केलं होतंस. रमा म्हणते नील, तू त्यावेळेस मला एकदम फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं आणि आपण काय काय नाही केलं. माही म्हणते की आपण पार्टीज केल्यात, आपण एकत्र आलोय, आपण एन्जॉयमेंट केला आणि सगळं काही केलं. नील आता हसू लागतो.
माही म्हणते की हे बघ नील, मला माहिती आहे माझं चुकलं. आपण तुला जर वाटत नसेल ना मी इथे थांबायला नको तर आपण जाऊयात. तेवढ्यात आता नील म्हणतो की हे बघ माही, अगं मला सगळं कळतंय. आपण एन्जॉयमेंट केल्या, आपण सिनेमा बघितलं, आपण भरपूर काही केलं. पण मी तुला सांगतो हे सगळं जे काही केलं ना ते फक्त मी पैशासाठी केलं आहे, तुझ्या पैशासाठी. तेव्हा आता माहीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. माही आता नीलकडे बघत असते. नील म्हणतो की कळलं का, मला फक्त तुझ्या पैशामध्ये इंटरेस्ट होता. आई म्हणते की नील असा का बोलतोयस, माझा अजूनही विश्वास बसत नाही, तू असा का बोलतोयस. तुला जर आवडत नसेल ना हे बघ मी आत्ताच्या आत्ता तुझ्यासोबत येते. माही म्हणते की हे बघ नील, तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं रे. मी माझ्या डॅडला फेस केलं आणि आता ती देविका आहे ना तिलासुद्धा मी फेस करते. माही म्हणते नील, मी फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्यावर प्रेम केलं. तुझ्याशिवाय मी दुसऱ्यासोबत आयुष्य इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. नील प्लीज तू मला समजून घे. असे आता माही ही नीलला विनवण्या करत असते. माही नीलला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. नील काही ऐकायला तयार नसतो. नील म्हणतो की काय पटर लावलं. हे बघ माही, मी तुला एकच सांगतो, माझं तुझ्यावरती प्रेमच नव्हतं. माझं फक्त तुझ्या पैशावर प्रेम होतं. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, फक्त आणि फक्त तुझ्या पैशावर. ते ऐकून आता माहीला मोठा धक्का बसलेला असतो. खाली पडलेलं ते चेकबुक हातात उचलून नील म्हणतो की हे बघ माही, तुझा आता हा ड्रामा बंद कर. हे चेकबुक घे, याच्यावरती सह्या कर. मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो. तर आता रमाला खरोखरच नील ते तसं करत असल्याचे समजते आणि त्यानंतर मग माही ते चेकबुक फेकून देत म्हणते की नाही देणार सह्या. ते ऐकून आता नील हसू लागतो आणि माहीला म्हणतो की माही, माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाही आहे. माही म्हणते की तरीसुद्धा मी सह्या देणार नाही. आणि त्यानंतर आता माही म्हणते की नाही, जर मी सह्या केल्या तर काय करशील. तेवढ्यात आता नील म्हणतो की माही, मुकादमाच्या बंगल्यात येऊन तू असं काही वागेल ना हे मला वाटलंच नव्हतं. आणि त्यानंतर ब्लॅकमेल करत आता नील म्हणतो की माही, जर तू या चेकबुकवरती सह्या केल्या नाही तर मी आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊन सगळ्यांना सांगेल की तू रमा नाही तर माही आहेस. रमा आता नीलकडे बघू लागते. नील म्हणतो की जर त्यांनी मला विचारलं ना आमची रमा कुठे आहे, तेव्हा मी त्यांना सांगेल की तुमची रमा तर वर ढगात गेली आणि तुमच्या रमाला माहीच्या गाडीने उडवलं, असं मी त्यांना सांगेल. असे आता नील हा माहीला बोलतो. ते ऐकून आता माहीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता रमाकडे म्हणजे माहीकडे चेकबुक देत नील म्हणतो की हे बघ माही, आता तू सह्या कर, तू सह्या केल्याच पाहिजे. असे म्हणत आता नील त्याच्याकडील पेन माही समोर धरतो. माहीला आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. नील म्हणतो की हे बघ माही, जर तू सह्या केल्या नाही ना मी खरंच जाऊन मुकादमांना सगळं सांगेन. इकडे आता सायदा आणि त्याच्या आईने पुण्याला जाण्याची सगळी तयारी केलेली असते. सायदा आता सगळ्या बॅग्स आता कारमध्ये भरतो. तेवढ्यात आता रमा पाठीमागून लंगडत लंगडत एक पिशवी घेऊन येते. सायदा आता रमाकडे पळत येतो आणि म्हणतो की मॅडम राहू द्या ना, तुम्हाला त्रास होईल, मी ठेवतो. तर रमा म्हणते मी ठेवते. रमा आता ती बॅग डिक्कीत ठेवते. त्यानंतर आता रमा सायदाला म्हणते की कदाचित तिकडे गेल्यानंतर मला कुणीतरी माझ्या ओळखीचं भेटेल. ते ऐकून सायदा आता रमाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता रमा ही पटकन गाडीमध्ये बसते. इकडे आता नील हा माही सिग्नेचर करत नसल्यामुळे ताबडतोब आता मुकादमांच्या घराकडे जाऊ लागतो. माहीकडे बघत आता नील म्हणतो की मी आता सांगूनच टाकतो. तेवढ्यात पाठीमागून माही ही पळत पळत येते. नील म्हणतो की काय झालं माही, करतेस ना सह्या. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ नील, त्या दिवशी मी नाही तर तू खऱ्या रमाला उडवलं, तू त्यावेळेस कार चालवत होतास. तेव्हा आता नील हा माहीकडे बघत हसू लागतो. माही म्हणते की मी तुला सांगत होते नील, कार जरा तू हळू चालवस, पण तू माझं काही ऐकलं नाही आणि तूच रमाला उडवलंस. ते सगळं ऐकून घेतल्यानंतर नील म्हणतो की हे बघ माही, हे सगळं जे घडलं ना ते फक्त तुला आणि मलाच माहीत आहे. आणि एवढं तू लक्षात ठेव, गाडी तुझ्या नावावरती रजिस्टर आहे. नील म्हणतो की एवढंच नाही तर गाडीची नंबर प्लेटसुद्धा तुझ्याच नावावर रजिस्टर आहे माही. आणि त्यानंतर नील म्हणतो की माही, एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू ती गाडी जर पकडली गेली ना पोलिसांना तर तू लगेच पकडली जाशील आणि ती गाडी कुठे आहे ना ते फक्त मलाच चांगलं माहीत आहे. असे म्हणत आता नील हा माहीला ब्लॅकमेल करू लागतो. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की जाऊ दे ना माही, आता मी तुला सगळं सांगितलं पुढं काय होणार आहे, तेव्हा पटकन या चेकबुकवरती सह्या कर आणि मला जाऊ दे. माही म्हणते की करणार नाही. नील म्हणतो की मग एक काम कर माही, तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा आणि माही चा सगळा पहिला लूक होता ना त्या लूकमध्ये पुन्हा परत बाहेर ये, मी अक्षयला सगळं सांगतो. असे म्हणत नील आता अक्षयला हाक मारतो.
त्यानंतर आता पुन्हा रमा ही नीलला थांबवते आणि रागाने त्या चेकबुकवरती सह्या करते. सगळ्या चेकवरती आता माहीने सह्या केलेल्या असतात. तेव्हा आता ते बघून नील खुश होतो आणि तेवढ्यात पाठीमागून अक्षय आता रमाला हाक मारतो. अक्षय आता तिकडे येऊ लागताच पटकन माही आता तिथे पडलेला तो गिफ्टचा बॉक्स आपल्या साडीच्या पदराच्या आड धरते आणि आता अक्षय तिथे येतो. नीलला बघताच आता अक्षय म्हणतो की अरे नील तू इथे. तर आता नील म्हणतो की काय नाही रे, भेटायला आलो होतो. नील म्हणतो की मी ना एक टूर अरेंज केली, त्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलो होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मला आवडेल टूरवरती यायला. आणि अक्षय म्हणतो की यावेळेस मी रमाला सुद्धा घेऊन येईल बरं का, येशील ना तू माझ्यासोबत. हसतच आता नील म्हणतो की मला तर रमा सांगत होती तुला यायला जमणार नाही म्हणून. अक्षय म्हणतो की का, मला का नाही यायला जमणार. नील म्हणतो की कारण रमाने मला सांगितलं की तुला बीपीचा त्रास आहे ना, शुगरचा त्रास आहे, त्यामुळे तुझी तब्येत जर खालावली तर. तेवढ्यात आता अक्षय रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो बरोबर आहे, बायकोच्या नात्याने साहजिकच तिला काळजी वाटणारच. अक्षय म्हणतो की नील तुझं सुद्धा लग्न झालं ना, मग तुला कळेल. रमा म्हणते की तुम्ही त्याला का विचारताय असं. आणि रमा आता नीलला म्हणते की तू जा इथून, त्यांना ना ऑफिसची कामं आहेत, त्यांना यायला जमणार नाही. अक्षय म्हणतो की रमा तू त्याच्याशी असं का बोलतेस आणि मला यायला का नाही जमणार. तेव्हा आता माही म्हणते की का नाही जमणार म्हणजे, अहो तुम्हाला ऑफिसची कामं आहे ना. अक्षय म्हणतो की मला कामं असतात पण मी करेल ना मॅनेज, जायचं की नाही ते आपण ठरवूयात. अक्षय म्हणतो की अगं तो आपल्याला भेटायला आला तेव्हा त्याच्याशी तू असं का बोलतेस. त्यानंतर आता अक्षय रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते बघतो. अक्षय म्हणतो रमा पण तुझ्या डोळ्यात पाणी का. माही म्हणते की काही नाही, बाहेर गेला असेल डोळ्यात काहीतरी, बाकीच काहीच नाहीये. त्यानंतर आता अक्षय नीलला म्हणतो की चल नील मी तुला बाहेर सोडतो आणि अक्षय हा नीलसोबत आता बाहेर जातो. माही आता रागाने नीलकडे बघत असते. अक्षय आणि नील बाहेर जाताच रमा आता डोळ्यात पाणी येत म्हणते की नील तू असा कसा वागू शकतोस. इकडे आता सायदा आणि त्याची आई पुण्यात आलेली असतात. पुण्याच्या त्यांच्या घरी येताच हसतच आता सायदाची आई म्हणते की पोट्टे बघितलं का, हे आमचं पुण्यातलं घर. रमा म्हणते की मी अगोदर बघितलंय. सायदाची आई म्हणते की अगोदर बघितलं म्हणजे तू इथे कधी आली होतीस. हसतच सायदा म्हणतो की अगं आई असं काय करते, त्या दिवशी मॅडम नाही का डिक्कीत बसून आल्या होत्या तेव्हा त्यांना मी इथंच तर आणलं होतं. सायदाची आई म्हणते की हो खरं आहे, पण या घराची काय अवस्था झाली. सायदाची आई म्हणते की आता आपल्याला हे सगळं घर व्यवस्थित करावं लागणार. श्रद्धे तुला कळतंय का, तू आता त्याची बायको होणार आहेस, तेव्हा तुला हे सगळं करावं लागणार आहे बरं का. होकार देत आता रमा म्हणते हो करेन मी ते सगळं. रमा म्हणते की फक्त मला थोडा वेळ द्या, मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करीन, पण मला सामान नाही आणता येणार, मी सामानाची यादी देते तेवढं सामान तुम्ही घेऊन या, असे आता माही सायदाला बोलते. कपाळाला हात लावत आता सायदाची आई म्हणते की बापरे कसं होणार या दोघांचं काय माहिती, आणि तुला जमणार ना सगळं. सायदा म्हणतो हो आई तू काही काळजीच करू नकोस, सगळं काही जमेल तिला. सायदा म्हणतो माय तू अजिबात काही काळजी करू नकोस, तू त्या दिवशी बघितलं ना मॅडमने किती सुंदर चविष्ट स्वयंपाक केला होता, मला खात्री आहे की मॅडमला सगळं काही जमेन. सायदा म्हणतो मॅडम तुम्ही फक्त मला सांगा काय काय आणायचं, मी तुम्हाला सगळं आणून देतो. तेव्हा रमा होकार देते. ते ऐकताच आता सायदाची आई म्हणते की सायदा अरे असं का बोलतोयस, मॅडम मॅडम का करतोयस, आता ती तुझी होणारी बायको आहे. सायदाची आई म्हणते की तिला आता तू तिच्या नावाने हाक मार, श्रद्धा म्हणून हाक मार. तेव्हा आता सायदा म्हणतो ठीक आहे. सायदाची आई म्हणते की मी जरा आता ही खोली आवरून घेते आणि सायदाची आई आता खोली आवरू लागते. सायदा आता रमाकडे बघू लागतो. इकडे आता माहीला खूप राग आलेला असतो आणि रागाने माही आता तशीच गेस्ट रूममध्ये येते आणि आता त्या रूममधल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागते. नैनासुद्धा आता तिथेच असते. माहीचा तो राग बघून नैना म्हणते की माही अगं काय झालं नेमकं, तू असं का वागतेस. आणि त्यामुळे आता चिडतच इकडे माही म्हणते की मला हे सगळं करायचंच नाहीये. नैना म्हणते की अगं तुला काय करायचं नाहीये. पटकन आता कानातलं आणि ते सगळं काढून टाकत माही म्हणते की सगळं ना यामुळे होतंय, त्यामुळे मला हे नाटक आता करायचंच नाहीये. माही आता हातातील बांगड्या आणि सगळं काही काढू लागताच नैना म्हणते की अगं झालं काय मला सांग ना. नैना पुन्हा आता माहीला समजावते आणि म्हणते की काय झालं मला सांग ना. डोळ्यात पाणी येत आता माही म्हणते की नीलचं माझ्यावर प्रेम नाही तर माझ्या पैशावर प्रेम आहे. ते ऐकताच आता नैनाला मोठा धक्का बसून नैना ही आता माहीकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की फायनली माही तुला कळलं तर. माही म्हणते की फायनली
त्याचं माझ्या पैशावरती प्रेम आहे हे माझ्यासमोर आलं. नैना म्हणते की असं काय केलं की तुला त्याचं हे सगळं गुपित कळालं. आणि त्यानंतर माही म्हणते की नैना तुम्हाला ब्लॅकमेल करतोय, चेकबुकवरती सह्या कर, नाही तर. तेव्हा आता नैना म्हणते नाहीतर काय. तेव्हा आता भानावर येत रमा म्हणते काही नाही. नैना म्हणते माही तू माझ्यापासून काहीतरी लपवते, प्लीज मला सांग काय लपवते. रमा आता रागाने म्हणते की मी काहीच लपवत नाही आहे. नैना आता विनवण्या करत म्हणते की माही सांग ना तू काय लपवतेस आणि काय केलं नीलने आणि नील तुला का ब्लॅकमेल करतोय. माही म्हणते की एव्हरीथिंग इज ओके आणि सगळं काही मी स्टार्ट केलं आहे, सगळ्याची सुरुवात मी केली आहे, तेव्हा हे सगळं ना मीच संपवेन असे आता माही ही नैनाला बोलते. इकडे आता ते सगळं बघून नैना विचार करते की हा नील माहीला असं काय ब्लॅकमेल करतो आणि ज्यामुळे माही एवढी टेन्शन झाली. आणि आता नैना विचार करते की नक्की नीलला माहीपासून काय हवं होतं. आणि आता इकडे नैनाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता हॉलमध्ये अक्षय आणि आभ्या बसलेले असतात. तेव्हा आता अक्षय आभ्याला म्हणतो की मला माहीबद्दल जो काही संशय वाटतो तो मॅजिकल आहे यार. म्हणतो की रमा जेव्हापासून ॲक्सिडेंट झाल्यानंतर इकडे आली ना तेव्हापासून तिने मला काहीही तिच्या हाताने बनवून घातलेलं नाही आहे. आभ्या आता डोक्याला हात लावतो. आणि इकडे आता माही ही अखेर पुन्हा देविकाच्या घरी येते. तेव्हा आता देविकाच्या घरी येताच देविका माहीला म्हणते की हे बघ तुझा डॅड तर आता नाही आहे, तू मला आई मानतच नाही ना आणि तुझा डॅडसुद्धा आता ढगात गेलाय वर. ते ऐकताच आता माहीला राग येतो आणि राग येऊन माही आता देविकाला मारण्यासाठी आता काठी हातात घेते. तेव्हा आता देविका जोराने माही असे ओरडते. तेव्हा आता देविकाचे सुद्धा खरे सत्य आता माहीसमोर आलेले असते. नील देविकाचा खरा चेहरा आता माही समोर येऊन माही आता कोणता निर्णय घेणार. तर इकडे अक्षय आणि खऱ्या रमाची भेट आता कशी होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.